विचार करायचा गेला तर दोन्ही संघ राजावली गावातलेच होते. डावपेच माहिती होता, पण भूमीत याचा स्वतःवर भरोसा होता आणि त्या भरोश्यावर खरा उतरला गेला. षटकार मारतोय आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय. अशा प्रकारे विजय होतोय राजावली आई मरुदेवी राजावली ए संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय साई कृपा राजावली संघ. तर चला थोडंसं फास्ट घ्या, थोडंसं सहकार्य करा. मैदानामध्ये चालू होणारा सामना बेसिंग स्टार उंबरपाडा वर्सेस 4999 वाघोबा स्पोर्ट राजावली. आपण फक्त वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा बघतोय, ज्याचे आयोजक आहे साई कृपा राजावली संघ. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसाचा जर विचार करायचा गेला तर पहिल्या दिवसातला चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. केतन आणि रोहित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. रोहित याला बघतो आपण स्ट्राईकच्या एंडवर आणि केतन याला बघतोय नॉन स्ट्राईकच्या एंडवर. तर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाकडून गोलंदाजीवर मार्क होते विकास मालकरी. चला पंचांकडे इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. राऊंड विकेटने मारा करतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू असेल. यापुढचा चेंडू खराब चेंडू मानावा लागला. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू खराब चेंडूने सुरुवात होते उंबरपाडा संघाची. धावसंख्येचा धावफलकावर लागली गेली 1 धाव. विकास गोलंदाजीवर पहिला चेंडू आपल्या दुसऱ्या षटकातला. यापुढचा चेंडू लेग स्टिकवर होता. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 4 षटकाचा सामना आहे आणि या 4 षटकाचा जर विचार करायला गेला तर 20 मिनिटांमध्ये या 4 षटक टाकून व्हायला हवेत. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, कारण पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये बघायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर होतोय सामने चालू व्हायला. यापुढचा चेंडू फटका फसलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता परंतु चांगली कॉलिंग दाखवली आणि अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यस, नो आणि वेट या 3 गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं. चांगली कॉलिंग होती यावेळी. बघायला गेलं तर रोहित याची डेंजर झोन याच्यावर रोहित त्याला जायचं होतं. पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकातला. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा. पहिला चेंडू बघायला गेला तर वाईट चेंडू टाकलेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय, परत 2 धावा आणि निर्धार चेंडू. चांगली सुरुवात, चांगला कमबॅक बघायला मिळतो विकास याच्याकडून. विकास गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू खराब शॉट सिलेक्शन असेल परंतु झेल सुटला जातो. बघा या इनिंग मधला दुसरा झेल असेल हा. रोहन होता तिथे फलंदाज क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे दुसरा झेल ड्रॉप होताना बघतोय आपण. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 8 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट राजावली संघ. विकास गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात पंचांचं बोट हवेत जात आहे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. केतन पाठारे हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 8 धावा. एक चेंडू
तर केतन बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नितेश मडवी. पहिल्या षटक मैदानामध्ये आहे जर विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 8 धावा. विकास गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू हा पुढचा सुद्धा मिडल स्टंपवर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकून बसलेला आहे. अशा प्रकारे एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. खराब चेंडू मानावा लागेल यावेळी. हे षटक क्रमांक पहिलं संपते. जर विचार करायला गेला तर पहिला षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 10 धावा. नितेश मडवी याच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर करसन मडवी त्यांचे वडील आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि राहुलजी साठवण याच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघा 3 षटकार 1000 रुपये एक बक्षीस लागले आहे यावेळी नितेश मडवी याच्यावर. जो फलंदाज आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. चला थोडंसं फास्ट घ्या. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ थोडंसं सहकार्य करा. दशरथ गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आपल्या दुसरं षटक टाकण्यासाठी. नितेश मडवी या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 12 धावा. बघा नितेश मडवी याच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे 500 रुपयाचं. षटकाराची हॅट्रिक साजरी केली तर करसन मडवी आणि राहुल साठवण. या पुढचा चेंडू पहिला षटकार येतो की काय. यस मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 18 धावा. बघा हॅट्रिक षटकाराची जर पूर्ण केली गेली तर 500 रुपयाचे 2 पारितोषिक लागलेले आहेत. पहिली गोलंदाज बघतोय आपण दशरथ कोरडा याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय नितेश मडवी याच्याकडून. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वळून खेळून काढला चेंडू. बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. नितेश याला या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 19 धावा. व षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली धावा उभारल्या आहेत यावेळी. जर बघायला गेलं तर वाघोबा स्पोर्ट राजावळी संघाने. दशरथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी जर बघायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आहे. त्याच्यानंतर बघतोय लॉग ऑफ आहे सीमारेषेवर. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बघायला गेलं तो क्षेत्र सर्कल मध्ये आहे. या पुढचा चेंडू खराब चेंडू असेल. यस ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय.
हे अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 20 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. दशरथ कोरडा याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर खराब गोलंदाजी मानाव्या लागेल. दुसरं षटक. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही यावेळी. रोहित मडवी याला निर्धार चेंडूची सांगता होते. मला वाटते दोघेही बंधूची जोडी ही मैदानामध्ये बघतोय आपण. चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला दशरथ याच्याकडून. यापुढचा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून जातोय सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. मी विनंती करतोय माननीय श्री रोहिदासजी कानात यांनी साई कृपा राजावली संघाकडून विनंती केली जाते की आमच्या अतिथी कक्षामध्ये या. रोहिदासजी कानात यांना विनंती केली जाते आयोजकांकडून. तर 6 धाव येतात. 6 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू खराब गोलंदाजी मानावा लागेल. दुसरं षटक जर बघायला गेलं तर धावसंख्या झालेली ती 27. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू सुद्धा त्या दिशेवरचा आहे. हे पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. रोहित मडवी याला आपण बघतोय स्ट्राईक चेंडवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅकचा कडा घेऊन जाते चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे पहिला दुसरा आद्रा बसतोय. तर माननीय श्री रोहिदासजी कानात यांचं आगमन होतंय साई कृपा संघाकडून. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 28 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनपर्यंत 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय बघूया येणाऱ्या काळात समजेल. घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू डीजे. प्रमोद रावते हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्ट्राईक साइडवर आपण बघतोय. सूरज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. निलेश मडवी सारखा एक फलंदाज आहे ज्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा लावलेला आहे. आपण बघतोय 500 रुपयाचे 2 पारितोषिक लागलेत. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर करसन मडवी यांच्याकडून 500 रुपये तसंच राहुलजी साठवण यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सूरज अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झालेले आहे चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. हा येतो साई कृपा राजावली आयोजित स्पर्धेमधला चौकार. डीजे. तर हा चौकार येतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सूरज गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय पण तो क्षेत्ररक्षकाकडून थोडी साथ मिळायला हवी. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॅटचा कडा लागतोय आणि जाग्यावरच चेंडू एसटी रक्षक कनेक्ट करतोय. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगलं षटक मानावं लागेल. या षटकाचा जर विचार करायचा गेला तर 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा मोजते सूरज सारखा एक गोलंदाज. ह्या षटकामध्ये कमबॅक करतोय मला वाटतं बेसिंग स्टार उंबरपाडा संघ. परंतु बघायला जाईल आजपर्यंत 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
अप्रतिम डिलिव्हरी, चारो खाणे चित. अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर नितेश मडवी. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी सूरज कोरडा याच्याकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय भरत वरगणा. एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता होते. तर या षटकाचा जर विचार करायला गेला तर चांगला कमबॅक आहे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला. या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले, त्याने 5 चेंडूमध्ये एक महत्वपूर्ण गडी बाद करून 4 धावा मोजतोय गोलंदाज सूरज कोरडा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता, बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होते. भरत वरगणा सारखा फलंदाज बाद होतोय. काय पाहिजे बाहेर मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतान सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार. थँक्यू डीजे. तर एक षटक बाकी आहे आणि ही जेव्हा इनिंग ब्रेक होईल त्यावेळी लगेच दोन संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. एका बाजूला असेल वाघोबा स्पोर्ट तिवरी आणि दुसऱ्या बाजूला असेल बोबत बाईस बोबतपाडा. अशा दोन संघाच्या कर्णधारांना मी अगोदरच विनंती करतोय की ज्यावेळी चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल त्याने लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण लगेच टॉस उडवून घेऊया. नेक्स्ट मॅच याच्यानंतर आपण बघतोय. तर जर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते नीरज. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. अजय याच्या बॅटमधून आलेल्या आहेत 2 धावा. दोन धावा येतात अजय वरगणा याच्या बॅटमधून. या 2 धावांनी सॉरी प्रमोद याच्या बॅटमधून येतात. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. प्रमोद हा फलंदाज बघतोय आपण. नीरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा राऊंड विकेटने येताना. या पुढचा चेंडू आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. चेंडू यस पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 35 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा चांगली धावसंख्या होऊ शकते. बघा पुन्हा एकदा निर्धार चेंडू 30 लाईन लेन ठेवलेले आहे. यावेळी जर विचार करायचा गेला तर नीरज कोरडा याचा चेंडू हा मिडल स्टंपवर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या 35. नीरज कोरडा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. चेंडू होता मिडापच्या दिशेला ढकलून देत आहे. झेल पकडला जातोय. काय झेल पकडला गेला बघा. पण बघा स्लिपच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता पण तो रनिंग करून हा झेल पकडला गेला. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसते आपल्याला. भरत वरगणा हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या सॉरी प्रमोद रावते हा बाद होतोय.
धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. तुषार आलेला आहे नवीन कलाकार आतमध्ये. थँक्यू डीजे. जर धावांचा विचार करायला गेला तर धावा झालेल्या त्या 35 धावा. या पुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. एक धाव पूर्ण केले गेले मिसफील्ड होते आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. तुषार याच्या बॅटमधून या महत्वपूर्ण 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 37 धावा. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकामधला. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावे गेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 37 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या आणि 38 धावांचा एक लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया. परंतु त्याच्या अगोदर मी 2 कर्णधारांना विनंती करेन की नाणेफेकीच्या कॉलसाठी या. वाघवा स्पोर्ट टिवरी बोबतबाईज बोबतपाडा. कमॉन डीजे. पिवला राण्या भेंडायो फुलला कौला कौला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला फुल माझे आयटम मी तोडला. कौला कौला फुल तिने केस तर मालेला. पिवला पिवला फुल त्या बिहान तोडला. कौला कौला फुल माझे केस मी मालेला. माननीय श्री राकेश दादा टांडेल यांचं आगमन होत आहे आणि साई कृपा संघाकडून त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला रोहिताची कानात यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल ओढून घेऊया. थँक्यू डीजे. तर बघतो आजच्या दिवसातला 5वा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होतो. एका बाजूने बघतोय आपण वाघवा स्पोर्ट टिवरीला, दुसऱ्या बाजूने बघतोय आपण बोबतबाईज बोबतपाडा. ओळख करून देतो. एका बाजूला आहे टेल आणि दुसऱ्या साईडला आहे हेड. तर मला वाटतं टिवरी संघाकडून कॉलिंग येते. आणि आलेला आहे टेल. दादा दोन्ही संघाला शुभेच्छा आणि विराजमान व्हा पुन्हा एकदा. तर मला वाटतं बोबतबाईज बोबत संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. समोरच्या संघाला धावसंख्या फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी व्हाल? 35 ते 40. नक्कीच मी जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छा देईन. विशाल टॉस हारलेला आहे. जर टॉस जिंकले असतं असं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. यस कसं ओळखत समोरच्या संघाला? समोरचा संघ या असोसिएशन मधला बघायला गेला तर एक चांगला संघ आहे. तुम्हाला अगोदर फलंदाजी करायची आहे ना? किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60. यस 50 ते 60. तुमचा होम ग्राउंड आहे. सुरुवात असेल मॅच मध्ये आहे. यस दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल. सामन्याला सुरुवात होत आहे. जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. तर 37 धावा मला वाटतं बनवायच्या आहेत. अडतीस धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. विशाल या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिलाय. चेंडू आणि श्री गणेश केला जातो. यावेळी विशाल याच्याकडून संघाचं खातं खोललं जातंय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 1. विशाल आणि विकास अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विशालाचा विचार करायला गेला तर खरोखर चांगला फलंदाज आहे.
ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा. परंतु यावेळी थोडंसं गणित वेगळं असेल. 24 चेंडू आणि 38 धावा ह्या विजयासाठी लक्ष असेल. यापुढचा चेंडू बघायला गेला तर निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 1 धाव. केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. काही गोलंदाजी केली जाते बघा यावेळी केतन याच्याकडून. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली होती. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसरा चेंडू निर्धाव गेला. आता मात्र चौथा चेंडू असेल. समोरचे फलंदाज जर विचार करायला गेला तर विकास सारखा फलंदाज आहे. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतोय. बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. आणि या षटकार येतो आणि षटकार आणि संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती आता मात्र 7 धावा. पुन्हा एकदा केतन. या पुढचा चेंडू आता मात्र बघायला गेला तर बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय चौकार. पिवला 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 राण्या भेंडायो फुलला. कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला फुल माझे आयटम मी तोडला. कवला कवला फुल तिने केसात मारलेला. थँक्यू डीजे. तर चौकार येतो आणि चौकाने संघाची धावसंख्या बघायला गेलं तर 11 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा केतन गोलंदाजी मार्कवर. हो क्या बात आहे. पण तू क्षेत्ररक्षक होता आणि अशा प्रकारे आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार करायला गेला तर 38 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती बिन बाद 12 धावा. बघा चांगला फटका होता परंतु काय अप्रतिम एफर्ट दाखवला गेला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता आणि अशा प्रकारे आपल्या संघासाठी नक्कीच बहुमूल्य 5 धावा वाचवल्या गेल्या. तर थोडस फास्ट घ्या. वाघोस्पट राजावली संघ थोडस फास्ट घ्या प्लीज. थोडस सहकार्य करा आम्हाला विनंती करतोय तुम्हाला. बघा धावसंख्या झालेली ती 12. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज प्रमोद रावते रेटम ओव्हर द विकेटने मारा करेल. समोरील फलंदाज बघायला गेला तर विकास सारखा फलंदाज आहे ज्याने मागच्या सामन्या षटकामध्ये चौकार आणि षटकार मारलेला होता. तोच फलंदाज बघायला मिळते. या पुढचा चेंडू 4 ओखाळले चेत. फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर विकास. थँक्यू डीजे. चांगला गडी बाद झालेला आहे विशाल सारखा. जर विशाल ज्याचा विचार करायला गेला ना तर 6 चेंडू मध्ये 11 धावा करून बाद झालेला आहे. त्याच्यानंतर 1 डाऊन मध्ये येतोय रोहन सारखा फलंदाज. तर मी पण सांगेन रोहन याच्याजवळ जर थोडंसं लक्ष केंद्रित केलं परंतु करूया या चेंडूच्या नंतर. बघूया प्रमोद रावते गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. पंचांकडून इशारा येतोय. 9 चेंडू घोषित केला जातोय. 1+1 अशा 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 14 धावा. रोहन याचा विचार करायला गेला तर या मैदानामध्ये त्यांनी पहिल्या ज्या आपण बघतोय सरपंच उपसरपंच चषक ज्यावेळी झाला होता म्हणजे शुक्रवारी की शनिवारी कुठल्या तरी दिवशी हा संघ खेळला होता. त्या सामन्यामध्ये जर बघायला गेला तर षटकाराची हॅट्रिक होती रोहन याच्या नावावर.
तर पुन्हा एकदा त्याच्याजवळ तशी अपेक्षा असेल. फ्रीचा चेंडू असेल आणि सामोरे फलंदाज बघायला गेला तर विशाल सारखा फलंदाज आहे. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात उंची घेतलेली आहे चेंडूने, परंतु फ्री हिट चेंडू असेल, काहीच नुकसान होणार नाही. एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 15 धावा. बघा 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू टाकून झालेले आहे ते 2. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मिडऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. संत सावधगतीने चाललेला हा खेळ बघतोय आपण. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेलो, विशाल सारखा मोठा फलंदाज अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहे. कारण विशाल असा फलंदाज आहे की कधीही आक्रमण करू शकतो आणि त्याच्याकडे ती क्षमता सुद्धा आहे. या प्रमोद रावते गोलंदाजी मार्कवर कमबॅक असेल या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर रोहनसाठी. यापुढचा चेंडू जागेवर खेळून काढला चेंडू. बॉल जातो कल्लीच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज रोहन याला. एका धावेने धावसंख्या 18 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू असेल. डीप एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेला ढकलून दिलाय. झेल सुटला जातोय आणि या चेंडूवर बघायला गेलं तर जीवदान मिळते विशाल सारख्या फलंदाजाला. आणि येणाऱ्या कालामध्ये समजून जाईल हे जीवदान होतं की ही मॅच होती. एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलं तर धावफलकावर लागल्या गेल्या त्या 19 धावा. प्रमोद रावते हा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू आपल्या दुसऱ्या षटकातला. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. यष्टीरक्षकाकडून चुकी होते परंतु फाईन लेगच्या दिशेला बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे. बघा सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होता. जर हा क्षेत्ररक्षक नसता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु तसं काय होत नाही. पंचांकडे इशारा केला जातोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा. 12 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा असतील त्या मात्र 18. थँक्यू डीजे. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 18 धावेची गरज आहे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला जिंकण्यासाठी. त्याचप्रमाणे जर विचार करायचा गेला तर रोहन आणि विकास सारखे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तुषार भावर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता पण तो स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गलेमध्ये ढकलून दिला होता आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली. रोहन याच्या बॅटमधून आलेली एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. अकरा चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये 17 धावा विजयासाठी लक्ष्य असेल. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. तुषार समोर फलंदाज विशाल. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. त्याच्या खाली गोलंदाज येतोय आणि आता मात्र मोठा धक्का बसतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला. मजबूर कर दे
बघा या सामन्याचा जर विचार करायचा गेला तर हे षटक असेल हे या सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरते की काय हे सांगायला काही हरकत नाही. कारण तुषार आहे गोलंदाजी मार्कवर आणि तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू या पुढचा चेंडू अप्रतिम डिलवरी यष्टीरक्षक बीट होतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला आणि मला वाटते त्याच्याकडून सुद्धा चुकी झालेली आहे. आणि क्रिकेटमध्ये विचार करायचा गेला ना तर चुकीला माफी नाही. या 4 धावा येत आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला यष्टी रक्षकाकडून. चेंडू अडवायला हवा होता परंतु तसं काय होत नाही. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येते पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौकार. थँक्यू डीजे. हे 4 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 29 धावा झालेल्या आहेत. पण खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. 2 चेंडूवर 8 धावा येतात. 6 धावा मला वाटते ह्या एक्स्ट्राच्या रूपाने येतात आणि या 6 धावा मला वाटते घातक ठरत होतील वाघोबा राजावळी संघाला. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जाते. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 30 धावा. चेंडू टाकून झालेले ते 4. आता मात्र 8 चेंडू असतील आणि विजयासाठी धावा 8. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातोय मिडऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा डेंजर झोनवर रोहन येतोय परंतु चांगली कॉलिंग होती रोहन याच्याकडून आणि अशा प्रकारे या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 32 धावा. तुषार गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला फटका आहे. बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. थँक्यू डीजे. याच्यानंतर सुद्धा एक बिग मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना. एका बाजूला बघतोय बोबतबाईज बोबतपाडा आणि दुसऱ्या बाजूला बघतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ. या गावातील एक चांगला संघ. धावा पाहिजेत मला वाटते. 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 2 धावेची गरज आहे. अजय वर्गना गोलंदाजी मार्कवर येतोय. यापुढचा चेंडू फुल टॉच चेंडू. बॉल जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पूर्ण केली गेली आणि अशा प्रकारे विजयाची धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आणि ह्या अशा प्रकारे विजय संपादन करतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय 499 वाघोबा स्पोर्ट राजावळी संघ. हार्ड लक वाघोबा स्पोर्ट राजावळी संघ आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघासाठी ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. थँक्यू डीजे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण